भारत, विविधतेने आणि समृद्धतेने नटलेला देश, प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण करणारा देश. स्वातंत्र्य काळापूर्वी इथे अनेक संस्थाने होती. अशाच संस्थानांपैकी एक म्हणजे जवाहर संस्थान, अर्थात आत्ताचा जवाहर तालुका. जवाहरच्या नगर परिषदेला स्थापन होऊन यंदा गौरवशाली 100 वर्ष पूर्ण होत आहेत. निसर्ग देवतेनं पाहिलं एक स्वप्न सुंदर फार, मनापासून घडवलं एक छोटस शिवार. सृष्टी सौंदर्याचं करून एकत्रित सार, नैसर्गिक दागिन्यांनी सजवलं आपलं जवाहर. जवाहरला जाण्यासाठी विविध मार्गांनी जाता येते. मुंबई ते जवाहर हे 140 किलोमीटर अंतर असून इथून ट्रेनने पालघरपर्यंत जाता येते आणि तिथून पुढे शासकीय आणि खासगी वाहनाने देखील जाता येते, किंवा मुंबईहून थेट जवाहरपर्यंत खासगी वाहनाचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ठाणे ते जवाहर हे 100 किलोमीटरचं अंतर, इगतपुरी ते जवाहर हे 42 किलोमीटर अंतर आणि नाशिक जवाहर हे 78 किलोमीटरचं अंतर असून वरील प्रत्येक ठिकाणावरून शासकीय तसेच खासगी बसेसने जाण्याची सोय आहे. शिवाय छोटेखानी शेअरिंग तत्वावर चालणाऱ्या गाड्या देखील असतात. जवाहरचा इतिहास पाहिला तर तो आश्चर्यचकित करणारा आहे. इसवी सन 1343 साली जवाहर संस्थानची स्थापना झाली आणि याचं श्रेय जातं राजे जयबा मुकणे यांना. त्या काळी आसपासच्या भागात जवाहर हेच मुख्य केंद्र होतं. आतापर्यंतच्या इतिहासात डोकावलं तर असं लक्षात येतं की अनेक संस्थानांचा अधिकार हा एका घराण्याकडून दुसऱ्या घराण्याकडे हस्तांतरित होत आलाय. परंतु जवाहरच्या इतिहासात हीच गोष्ट महत्वाची आहे की स्थापनेपासून ते विलिनीकरण होईपर्यंत म्हणजे तब्बल 632 वर्ष या संस्थांचा हक्क मुकणे परिवाराकडेच होता. मुकणे परिवारातील वंशज वेगवेगळ्या पिढीनुसार जवाहर संस्थानचे राजे होते. विक्रमगड, आशागड अशा प्रदेशाची राजधानी जवाहर संस्थानच होते. 1 सप्टेंबर 1918 रोजी कल्याणकारी पाऊल उचलत जवाहरला नगर परिषदेची स्थापना झाली. यंदा जवाहरच्या नगर परिषदेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा जवाहर नावारूपास येत आहे. काही महत्वाची पर्यटन स्थळे आपण बघणार आहोत. तसं बघायला गेलं तर जवाहर नगर परिषद 2 कालखंडात विभागली गेली आहे. संस्थानकालीन कालखंड आणि शासनकालीन कालखंड. यापैकी कोणत्या कालखंडात जवाहरची प्रगती जास्त झाली ही गोष्ट सुद्धा विचार करण्यासारखी आहे. चला तर मग आता सुरुवात करूया जवाहरच्या भटकंतीला आणि सुरुवातीलाच एका अशा ठिकाणी जाऊया जिथे गेल्यानंतर आपलं मस्तक आदराने आपोआप झुकेल, अर्थात शिरपामाळ. जवाहरच्या गौरवशाली इतिहासात सोनेरी किनार लाभलीये ती शिवरायांमुळे. कारण साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालीये. शिरपामाळ या ठिकाणी हा ऐतिहासिक प्रसंग घडला होता. जवाहर मधील प्रेक्षणीय स्थळांसोबत ऐतिहासिक महत्व असलेलं हेच ते स्थान, अर्थात शिरपामाळ. जवाहर वासियांच्या सर्व पिढ्यांना अभिमान वाटेल असा सोनेरी अक्षरांनी लिहावा असा प्रसंगच इथे घडला होता. सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीयस 31 डिसेंबर 1664 रोजी जवाहरमध्ये प्रवेश केला. तेव्हा जवाहरचे तत्कालीन राजे पहिले विक्रमशहा यांनी शिवरायांचे जंगी स्वागत करून त्यांना मानाचा शिरपेस दिला. तेच हे प्रसिद्ध स्थळ. आजही या प्रसंगाचं वर्णन करताना जवाहरवासियांच्या डोळ्यात अत्यंत वेगळी चमक दिसते. निसर्ग देवतेने जवाहरला भरभरून आशीर्वाद दिलाय आणि जर याला धबधब्यांचं गाव अशी उपमा जरी दिली तरी अतिशयोक्ती अजिबात ठरणार नाही. चला तर मग सुरुवातीला जाऊया महाराष्ट्रातील उंच असलेल्या धबधब्यांपैकी एक असलेला दाभोसा धबधब्याकडे. अद्भुततेचा परिपूर्ण अनुभव देणारा, डोळ्यांचे पारणे फेडणारा, सौंदर्याची बरसात असलेला हा धबधबा पाहताना मन हरवून जातं. पंडित भीमसेन जोशी यांच्या पहाडी आवाजात एखादी भैरवी ऐकताना जसा आनंद मिळतो तसाच निर्मळ आनंद हा दाभोसा धबधबा पाहताना मिळतो. जवाहरमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे पर्यटक सृष्टीकर्त्याची कलाकृती बघून भान हरपून बसतात.
एकीकडे हा दाभोसा म्हणजे सळसळती ऊर्जा, खळखळता उत्साह, तर दुसरीकडे 12ही महिने वाहणारा आणि निर्मळ शांतता देणारा, शिवाय रोमॅन्टिक माहोल निर्माण करणारा, अर्थात काळमांडवी धबधबा. निसर्गाचं अद्भुत वरदान लाभलेलं जव्हारमधील हे एक प्रेक्षणीय स्थळ. वेगवेगळ्या दिशेने येणारे पाण्याचे प्रवाह डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडतात. हा धबधबा डोंगराच्या अंगाखांद्यावरून एक एक पायरी उतरतो की काय असा भासच करून देतो. जणू काही निसर्गाने बनवलेलं त्याच्या आवडीचं एक शोपीस. पर्यटनाच्या दृष्टीने इथे प्रचंड वाव आहे आणि याचबरोबर इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्वतःच्या सुरक्षित असण्याची खात्री असणे हे देखील तितकेच आवश्यक असते. निसर्गाने भरभरून सौंदर्याची उधळण केलेल्या जव्हारमध्ये एक ठिकाण असंही आहे की जिथे उंचावर जाऊन आपण जव्हारचं विहंगम दृश्य डोळ्यामध्ये साठवून ठेवू शकतो. ते ठिकाण म्हणजे हनुमंत पॉइंट. इथे काट्या मारुतीचे एक जुने सुंदर मंदिर आहे. यावरून या भागाला हनुमंत पॉइंट हे नाव प्रचलित झाले. इथे उभं राहून जर दूरवर नजर टाकली तर जव्हारचं नैसर्गिक सौंदर्य आणखी जास्त सुंदर वाटायला लागतं. शिवाय इथून जयविलास पॅलेस अर्थात नवा राजवाडा जवळच असून याचा काही भाग या पॉइंटवरून बघता येतो. अशा या नैसर्गिक गोष्टींनी नटलेल्या जव्हारच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे ती म्हणजे जव्हारला पाणी पुरवठा करणाऱ्या खडखड नावाच्या धरणाने. नाव जरी याचं खडखड असलं तरी इथे नेहमीच साठलेल्या पाण्यातून चैतन्यमय शांततेची प्रचिती आपल्याला येते. जव्हार आणि आसपासच्या भागांना पाणी पुरवठा करणारं हे धरण, याची रचना, सौंदर्य हॉलिवूडच्या चित्रपटांना भुरळ पाडेल अशी आहे. याचं विलोभनीय सौंदर्य डोळ्यात साठून राहतं. या धरणाच्या बांधावरून फेरफटका मारताना हा विस्तीर्ण जलाशय आपल्या अंतर्मनाशी साथ घालतो. स्वर्गीय दृश्य पाहत असल्याचा अनुभव जव्हारच्या निसर्ग सौंदर्याने नेहमीच अनुभवता येतो. या व्यतिरिक्त जयविलास पॅलेस, तारपा चौक, गांधी चौक, बाजारपेठ ही ठिकाणं देखील बघण्यासारखी आहेत. आणि हो, गांधी चौकाचं लवकरच कायापालट देखील होणार आहे. नैसर्गिक संपन्नतेने समृद्ध असलेल्या जव्हारच्या इतिहासात एक अशी दुःखद घटना घडली होती ज्यामुळे जव्हारचं नाव पुन्हा घराघरात पोहोचलं होतं. ही गोष्ट आठवली तरी जव्हारवासियांच्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट म्हणजेच 1992 साली कुपोषणामुळे झालेले बालमृत्यू. जव्हारला 1992 साली जेव्हा वावरवांगणीचं बालमृत्यूकांड घडलं त्यावेळेस सुधाकरराव नाईक हे तत्कालीन मुख्यमंत्री होते व त्यांनी महिन्यातून 2 वेळा जव्हारला भेटी दिल्या व भेटी दिल्यावर त्यांच्या लक्षात आलं का जव्हार हे ठाणे जिल्ह्यातला खूपच इंटेरियरला असलेला तालुका आहे आणि महसूलची कुठलीही यंत्रणा वावरवांगणीसारख्या रिमोट एरियामध्ये पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जव्हार उपजिल्ह्याचं ठिकाण म्हणून घोषित केलं आणि ते ज्यावेळेस तिसऱ्या भेटीमध्ये जव्हार हे फुल फ्लेज आदिवासी डिस्ट्रिक्ट घोषित करणार त्यावेळेस 1993चा बॉम्बलास्ट झाला आणि त्यांना त्या पदावरनं पायउतार व्हावं लागलं आणि त्याच्यानंतर जव्हारचा जिल्ह्याचा जो प्रश्न आहे कुपोषित, जव्हारला जे कुपोषित म्हटलं जातं तो प्रश्न दुर्लक्षितच राहिला. कुपोषणामुळे आणखी बळी जाऊ नयेत म्हणून श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट जव्हारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषण निर्मूलन अभियान राबवत आहेत. निसर्गाने भरभरून आशीर्वाद दिलेल्या जव्हारची आदिवासी संस्कृती सुद्धा विशेष अशीच आहे आणि आदिवासी लोककला इथे जोपासली देखील जाते. ही संस्कृती जव्हारसाठी एक अनमोल ठेवा आहे. एवढं सगळं असून देखील विविध कौशल्य असलेला तरुण रोजगारासाठी मात्र बाहेरच जातो. पालघर जिल्ह्यातील जव्हार हा छोटासा तालुका, परंतु अलौकिक निसर्ग सौंदर्याचा खजिना असलेल्या जव्हारमध्ये आदिवासी संस्कृती, कला, साहित्य आजही जोपासले जाते. आदिवासी मेळावे, आदिवासी दिवस या निमित्ताने या कलांचे प्रदर्शन देखील होते. आदिवासी इथला महत्त्वाचा घटक आहे. इथे अनेक आदिवासी पाडेही आहेत ज्यात त्यांचे वास्तव्य असते. काळानुरूप त्यांचे राहणीमान बदलत गेले, प्रगती होत गेली, परंतु आपली मूळ कला त्यांनी अजूनही अबाधित ठेवली आहे. या दृश्यात दिसणारा मुलगा जे चित्र काढतोय त्याला वारली पेंटिंग असे म्हणतात. छोट्या छोट्या चित्रांचा समूह करून वारली पेंटिंग तयार केले जाते आणि ही एक प्राचीन भारतीय कला आहे. प्राचीन काळी तांदळाच्या पिठापासून रंग बनवून मातीच्या भिंतींवर ही चित्रे काढली जायची, पण सध्या कॅनव्हास आणि आधुनिक रंग वापरून ही चित्रे काढली जातात.
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याची मोठ्या प्रमाणात दखलही घेतली जाते. या दृश्यात दिसणारे मुखवटे बघतायत ना, सुरुवातीला बघून असं वाटेल की हे लाकडी आहेत की काय, पण हे लाकडी नसून कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले मुखवटे आहेत. ही सुद्धा एक आदिवासी कलाच आहे. कागदाचा लगदा करून त्यापासून वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे, शोभेच्या वस्तू अगदी उत्तमरित्या इथे तयार केल्या जातात आणि हे दीर्घकालीन शिवाय टिकाऊ देखील असतात. देश विदेशात यांना प्रचंड मागणी असते. असं म्हणतात की जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये संगीत असतं आणि काही संगीत आपल्याला थिरकायला सुद्धा भाग पाडतं. अशाच प्रकारचं हे आदिवासी संगीत आणि आदिवासी नृत्य अर्थात तारपा नृत्य. आदिवासी लोककलांपैकी हुकमी एक्का असलेलं हे नृत्य दुधी भोपळ्याला कोरून तारपा नावाचं वाद्य तयार केलं जातं. हे वाद्य वाजवून नृत्य केलं जातं म्हणून याला तारपा नृत्य असं म्हणतात. तारपा वाजवणारा वादक मध्यभागी उभा असतो आणि त्याच्या सभोवताली तरुण तरुणी एकमेकांच्या कमरेभोवती हात गुंफून ताल नृत्य करत असतात. जणू काही स्त्री पुरुष समानतेचा हे संदेशच देतात. आदिवासी कौशल्य आणि नैसर्गिक संपत्ती याची सांगड घालून इथेच काही स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करता येईल का, यासाठी काही उपाययोजना शक्य आहेत का, याचा विचार होणे हे देखील महत्त्वाचे आहे. आजच्या घडीला जव्हार हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील बहुतांश पर्यटन स्थळे ही रेल्वे मार्गाने जोडलेली असतात. मात्र जव्हारला जाणारा कुठलाही रेल्वे मार्ग नाही. नगर परिषदेला 100 वर्षे होत असताना जव्हार सारख्या ठिकाणी रेल्वेची मूलभूत सुविधा नाही. डहाणू, जव्हार, नाशिक या रेल्वे मार्गाचे 2दा सर्वेक्षण झाले, पण रेल्वे ही तोट्यात असल्यामुळे या रेल्वे मार्गाचं पुढे काही होऊ शकलं नाही. आणि भविष्याच्या दृष्टीने जर या भागाचा विकास करायचा असेल तर नाशिक, जव्हार आणि भिवंडी, ठाणे असा जर रेल्वे मार्ग तुम्ही जर कनेक्ट करू शकला तर या भागाचा विकास झपाट्याने होऊ शकतो. या भागातील कुपोषण, बेरोजगारी, पर्यटन हे सर्व जे विषय आहेत ते लवकरच मार्गी लागू शकतात. भविष्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने सध्या अनेक योजनांचं काम सुरू आहे. नैसर्गिक वारसा जपत जव्हारचा संपूर्ण कायापालट लवकरच होणार आहे आणि जव्हारच्या गौरवशाली परंपरेत अधिक भर पडेल अशा परिपूर्ण योजना सुद्धा तयार आहेत. आणि यातील पहिली योजना आहे अर्थातच शिरपामाळची. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने सोनेरी किनार लाभलेल्या शिरपामाळ येथे लवकरच एक भव्य ऐतिहासिक स्मारक उभारण्यात येईल. अनेक पर्यटक एकत्र जमू शकतील अशी सुसज्ज व्यवस्था इथे असेल. शिवाय दगडी पायऱ्यांची एक गॅलरी उंचावर असेल जिथून जव्हारचं विहंगम दृश्य पाहायला मिळेल आणि याचा आनंद वेगळाच असेल. शिरपामाळानंतर जव्हारमधलं महत्त्वाचं स्थान म्हणजे राजवाडा. याचाही लवकरच कायापालट होणार आहे. जव्हारच्या संपूर्ण प्रवासाचा हा महत्त्वाचा साक्षीदार असून गौरवशाली परंपरा कथन करण्यासाठी हा दिमाखात उभा आहे. या जागेत भविष्यात जव्हारचा गौरवशाली इतिहास कथन करणारं एक परिपूर्ण वस्तू संग्रहालय नियोजित आहे. त्याचबरोबर हुकमी एक्का असलेली आदिवासी संस्कृती, कला, कौशल्य इत्यादी जपण्यासाठी आणि या संस्कृतीचा प्रसार होण्यासाठी कलाग्राम उभारण्याचे नियोजन देखील आहे. अर्थात जव्हारची ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक माहितीचा संगम इथे पाहायला मिळेल. याशिवाय या राजवाड्यामध्ये एक हेरिटेज हॉटेल सुद्धा प्रस्तावित आहे. यातील आलिशान खोल्यांमध्ये राहताना पर्यटकांना राजवैभवासारखा अनुभव देखील येईल. जव्हारमध्ये असलेल्या कासटवाडी येथे लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होणार आहे. दर्याखोऱ्यांचा विकास इथे होणार असून भव्य आणि उत्सुकता वाढवणारे प्रवेशद्वार, प्रशस्त पार्किंग, शिल्पकौशल्यांच्या सानिध्यात टेन्सिल रोप, फूड कोर्ट इत्यादी गोष्टीही असतील. आणि याचबरोबर सर्वात आकर्षणाचे केंद्र असेल ते म्हणजे ॲडव्हान्स स्पोर्ट्स कॅम्पस. वन विभागातर्फे हा परिसर विकसित करण्यात येणार आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी साहसी खेळ खेळण्याचे नियोजन असणे म्हणजे सोने पे सुहागाच. यात कमांडो नेट, क्लाइम्बिंग वॉल यासारख्या मानवी क्षमतेच्या कस पाहणाऱ्या गोष्टीही असतील.
शिवाय ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, हॉर्स रायडिंग, रॅपलिंग यासारखे अनेक साहसी खेळ प्रकार सुद्धा येत्या काळात उपलब्ध असतील. शिवाय यात पूर्णतः थकून गेल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी कॅम्प फायरची सुद्धा सुविधा असेल. आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की राहण्यासाठी सुसज्ज व्यवस्था देखील लवकरात लवकर इथे उपलब्ध होणार आहे. कॉटेज सिस्टीम, टेंट सिस्टीम अशा एकापेक्षा एक सर्व सुखसोयी येत्या काळात इथे हजर असतील. दिवसभर जव्हारचं नैसर्गिक सौंदर्य भरभरून अनुभवल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सनसेट बघणं हा सुद्धा तेवढाच रोमॅन्टिक अनुभव असतो. निसर्गाने नटलेल्या सौंदर्याचा आनंद घेत असताना या सनसेट पॉइंटवरून हळूहळू होणाऱ्या सूर्यास्ताचे सुंदर दर्शन घडते. निसर्गाची हिरवळ आणि सूर्यास्तामुळे तयार झालेल्या विविध रंगी छटा आपल्याला दिवस संपल्याची जाणीव करून देतात आणि दिवसभरात डोळ्यात साठवलेले नैसर्गिक सौंदर्य आपल्या मनात पुन्हा पुन्हा जव्हारकडे येण्याची ओढ निर्माण करतात. एक आटपाट नगर होतं, नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असं. तिथली प्रजा ना खूप सुखी होती. अभूतपूर्व निसर्गाच्या सुंदरतेमुळे या नगराची ख्याती सर्वदूर पसरली होती. अशा प्रकारच्या गोष्टी आपण आतापर्यंत अनेकदा ऐकल्या आहेत. पण निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जव्हारला भेट दिल्यानंतर ते आटपाट नगर म्हणजे जणू काही जव्हारच की काय हा विचार मनात नक्कीच येतो. पर्यटनासाठी देश विदेश फिरणाऱ्यांनी एकदा जव्हारला अवश्य भेट द्यावी. नागमोडी रस्ते, दुतर्फा हिरवी झाडे, जिथे नजर जावी तिथे हिरवळच हिरवळ, जणू निसर्गाने हिरवे गालिचेच अंथरले असावेत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं, नैसर्गिक सौंदर्याने बहरलेलं आणि आदिवासी संस्कृतीचा हुकमी एक्का असलेलं जव्हार येत्या काळात पर्यटन क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करेल यात दुमत नाही. आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जव्हार नगरीत आल्यानंतर प्रत्येकाचे मस्तक आदराने झुकेल यातही शंका नाही. या आमच्या जव्हारला एकदा अवश्य या. आयुष्यभरासाठी पुरतील इतक्या चांगल्या आठवणी तुम्हाला इथे नक्कीच मिळतील.